वॉटरमेलन जेली पॉप्सिकल किंवा कॅन्डी म्हणू शकता आणि त्यासोबतच वॉटरमेलन जेली सरबत तुम्ही कधी ट्राय केलंय का? खूप भारी लागतं. रंगाने आकर्षक, चवीला गोड आणि खायला प्यायला थंडगार असल्यामुळे तुम्हाला हे नक्की आवडेल. पावसाचं तर कुठे अजून थांग पत्ता नाही, पण गरमी मात्र अजून जाणवते. वर्षा मॅडमचा क्लास सुरू होण्याआधी हे कॉम्बिनेशन नक्की ट्राय करा. इथे काही कलिंगडाचे तुकडे घेतलेले आहेत. या कलिंगडाच्या बिया मी आधी सगळ्या काढलेल्या आहेत. मग घेतलंय आपलं रूह अफजा किंवा रोज सिरप अर्धी वाटी. जेली पण ॲड करणार आहे, त्यामुळे साखर बेताचीच घेतलेली आहे, अर्धा वाटी पुरेशी आहे. आणि भिजवलेला गोंद कतिरा घेतलेला आहे. आता एक मोठं मिक्सरचं भांडं घेऊन त्यात ॲड केले चॉप केलेले कलिंगड आणि मग घातली साखर, रोज सिरप आणि 2 मोठ्या पळ्या गोंद कतिरा घालून गरकण 5 मिनिटं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता वाटलेले मिश्रण गोंद कतिऱ्यामुळे किती घट्ट झाले आहे ते व्हिडिओमध्ये बघू शकता. इथे ब्ल्यूबर्डची जेली 15 मिनिटांमध्ये सेट करून घेतलेली आहे. यामध्ये ब्ल्यूबर्डच्या पाकिटामध्ये 2 पुडे असतात. ते हाफ मिश्रण गरम पाण्यामध्ये घालून हव्या त्या आकाराच्या भांड्यामध्ये तुम्ही जेली सेट करू शकता आणि ही जेली 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवली की लगेच सेट होते. आता या जेलीचे चाकूच्या सहाय्याने आधी मोठे चौकोनी तुकडे कट करून घेतलेले आहेत आणि मग काही तुकडे हे आणखीन बारीक कट करून घेतलेले आहेत कॅन्डीसाठी. आईस्क्रीमचं मोल्ड घ्यायचं आणि त्यामध्ये वाटलेले मिश्रण ओतून वरून थोडी बारीक कट केलेली जेली घालायची. ही पहिली पद्धत. दुसऱ्या पद्धतीमध्ये आधी जेली घालायची आणि मग मिश्रण ओतून वरून पुन्हा जेली ॲड करायची. जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे करा. जवळून दाखवते आणि हे 1 दिवसासाठी फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवून द्यायचे. आता एवढं मिश्रण शिल्लक आहे, याचंच पटकन सरबत करूयात. आता या मिक्सरच्याच भांड्यात घातली आहेत काही पुदिन्याची पानं, काळं मीठ, आपलं घरगुती आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस ही घालू शकता आणि थोडं थंड पाणी घालून मिक्सरला वाटून घ्यायचं. एक ग्लास घेऊन त्यात चॉप केलेले जेलीचे मोठे तुकडे घालून भिजवलेला सब्जा ॲड करायचा आहे आणि मग ओतायचं आहे आपलं कलिंगडाचं सरबत आणि मग काय मिक्स आणि वरून पुदिन्याचे पान ठेवून द्यायचे. तयार आहे आपले कलिंगडाचे रिफ्रेशिंग सरबत. सरबताचं लुक बघू शकताय, दिसतंय ना भारी? विषय आहे का? प्यायलाही खूप छान लागतं. इथे आपले वॉटरमेलन पॉप्सिकल पण रेडी आहेत. अर्थात हे मी दुसऱ्या दिवशी दाखवतेय. यामध्ये जेली आता सेम कलरमुळे दिसत नसली तरी देखील खाताना मात्र नक्की जाणवते. कलिंगड कॅन्डी आणि कलिंगड ज्यूस हे दोन्हीही खूप छान लागतं. नक्की ट्राय करा.